येतो ना नव्हतं 10 रुपये मध्ये रिकामा मी एवढा घाम घाललाय माहिती का. 50 फ्रुटी घेतल्या आता घरी जा. पायनॅपल ज्यूस आलाय गावात तर आलो होतो पण मग गावामध्ये असती नाही पोरांनो 70 ते 80% दुकानं बंदच डायरेक्ट. मी तर वाजले 4 आणि मी निघालोय सकाळपासून चालू होतं जायचं 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 4 वाजता निघालोय. हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि फायनली आपली मोटर चालू केली. मी विहिरीवरती गेलो होतो टेस्टिंग. ते बाबाला आहे ना आज फायनली भरायचं होतं त्यांचं आलं तो ऊस तर त्याच्यासाठी पैप जोडायची. तेवढ्यात होईल ना तेवढा का मोठा होईल तो. हा तुकडा सापडलाय त्यांना. 9 वाजता लाईट येणार आहे पण मग अजून लाईट आली नाही. 8:30 वाजले ते आले होते ना त्यांना पैप जोडून ओके मध्ये करायचं. फक्त बटन दाबायचं आपल्याला. फायनली एवढ्या दिवसानंतरून आज टाकीच पाणी पडणार आहे आपल्याला. नाही तर इथून माग आपण इकडं तिकडंच पाणी वाहत होतो. आता इथं कॉक बंद करतो हा म्हणजे त्यांच्या आल्या तिथं त्या पाऱ्यापाशी पाणी जाईल. ते चालले पाईप घेऊन आता तिथं जोडतील. आपण विहिरीवरती गेलो होतो आणि फायनली पोरांनो आपल्या मोटरची टेस्टिंग झाली आहे आणि पाणी पाटाला आलंय. इथून तुम्हाला माहिती तर बाबाचा ऊस आहे ते बरीच राहते पण मग सध्या आपल्याला घरी टाकी भरायची त्यात पाणी पण भरायचं आणि टाक्या टुक्या पण भरायचे. त्याच्यामुळे आता आपण पाणी भरलंय म्हणजे आपण पाणी थोडंसं वाळवलंय थोडंसं पाटाला पण चालू आहे आणि अजूनही पण त्यांच्या पाटाला पाणी एवढं म्हणजे पूर्ण पाणी नाही यायला. आपण काढेल काही दुसऱ्यांना काढेल हा सीन आहे. आता मी घरी जातो पाणी आय होप आला असेल. तिथं आंब्याखाली पण बुसतं न फेकला असं मला हा कॉक फिरवला आणि घरी पाणी भरायला काढलं. आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण की फायनली आपल्या टाकीत पाणी पडलेलं आहे एवढ्या दिवसानंतर. आता इथून मागत चाल घेतली बादली का चाललं शेजारी घेतली बादली का चाललं शेजारी. फायनली अख्खळ बख्खळ पाणी येऊ राहिलं आपल्या टाकीमध्ये. तिथं पण सध्या आहे ना नळी घरामध्ये नाही येते. आई ते तिथं गोराने ते वालाच्या शेंगा नीट करून राहिले. तिचं कायम काही ना काही हात आता पोरांनो कायम टाकेल पाणी आलंय पण मग नळीमध्ये नेले नाही तर मला हातपाय धुवायचे होते जेवण करायचं होतं. पण ठीक आहे आता त्यांचं आलं त्या बाबाने पाणी काढले त्यांचं आलं झालं का पाणी आपल्याला वाळवायचे. आपल्याला 2 साऱ्या बाकी होत्या त्या भरायच्या आपल्याला पण मग आधी त्यांचं वालं वाहू द्या. पुढचे 8-15 दिवस झाले त्यांचं वालं भरणं चाललं भरायचं चालू होतं. पण मग असं झालं आपल्याला खड्यावर पाणी वळलं होतं आणि मोटरीचं असं झालं त्याच्यामुळं त्यांचं भरण्याला थोडा जास्त ताण दिला. मग आज आपण सुरुवातीलाच त्यांना दिलं त्यांचं होऊन जाऊ द्या. काय म्हणत होती वरतून पाणी खाली येतं ना काय. आता जस्ट पोरांनो जेवण करायचंय मग मी घरामध्ये पाणी भरून राहिली त्यांचं आलं भरणं थोडं टाइम लागेल. आणि आजचा ब्लॉग आपल्याला थोडासा स्पेशल आहे पोरांनो ते तुम्हाला कळत संध्याकाळी. तर आता वाजले 3. फायनली मम्मी घरी आली. ती बाहेर चालली कुठंतरी ती जायला होती कामाला आणि फायनली पोरांनो त्या बाबाचं भरणं झालेलं आहे. पुढची मोटर चालू केली होती 2 वाजता आणि वाजले 3. लाईट गेली. लाईट वाल्याची परत गणगण चालू झाली आपलीवाली. आता मला जायचंय पोरांनो गावात कारण की थोडस काम आहे. ते काय काम आहे ते तुम्ही पुढे बघून घ्या. बहुतेक मला वावरात पण जावं लागू शकतं. लाईट आलेली आहे लाईट आलेली आहे लाईट आलेली आहे. आता चालू झाली तर ठीक नाही तर चाललं बॉम्बा माहीत घरी आले आणि तिला चहा ठेवायचा तयारी चालू चहा पाण्याची. मग तुम्हाला परत जायचंय हा परत जायचंय किती कॅरेट. मम्मीला जेवण करायचंय चहाला थोडासा टाइम आहे वाटतं. ठीक आहे आपण चहा पाणी पिऊनच जाऊ बहुतेक गावामध्ये. नाही जाऊ दे मला पोरांनो ज्याचा मला लय मोठा दाग पडला होता फायनली मोटर चालू झाली. याचा अर्थ असा आहे का आपल्याला फियाल पट वाचलाय. आता जेवढे बदलले आता निघायचंय आपल्याला गावामध्ये. काय सरबत केलं का कराच ना त्याच्यामुळे तू चहा ठेवायला नाही म्हणत होती का. हा विषय होता मम्मीचा चहा न करण्याचा रिझन. आईला देऊन येऊ ना या आईला देऊन येतो मी आणि आपण तिथून घेऊ.
आई पैसे टाकून घेऊ का मग विकून घेऊ? काही कर बाबा, मला काय पुढं न्यायचं नाही. तुला भांडं न्यायचे आहे ना? आता फोन मध्ये करू राहिला का तू? पाहू फक्त 20-30 रुपये गेलं की जास्त पैसे देऊ नको. काय होईल ते झालं? फक्त 5,000 पैसे. पातच मोडून टाकलेला आहे. कुछ मोडी नाही सांग करणार. हा माझ्याकडून मोडलो. पिशवी दे एक. आता वाजले 4 आणि मी निघालोय. सकाळपासून चालू होतं जायचं जायचं जायचं. 4 वाजता निघालोय. जस्ट छोटे मोठे काम आहे जसं की मिक्सरचं भांडं वगैरे वगैरे वगैरे. ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळलंच. भेटू गावात गेल्यावर आता डायरेक्ट पाहावं लागेल इडून गाडी भेटते का नाही. हात करून जावं लागत आम्हाला प्रत्येक वेळेस. मिक्सरचं भांडं रिपेअर करायचं. तुम्हीच आहे ना? नंतर येईल ना मग. इकडं द्या काय आहे ते पहा. नंबर तेच आहे. हां किती खर्च येईल? 30 रुपये. मिक्सरचं भांड ऐक मी कटिंग करून आलो तर होऊन जाईल ना. लाईट येईल ना? मिक्सरचं भांडं टाकलंय आपण कटिंग करू आणि मग जाताना आपण घेऊन जाऊ. गावात तर आलो होतो पण मग गावामध्ये असती नाही पोरांनो. 70 ते 80% दुकानं बंदच डायरेक्ट. मी पूर्ण खालून पासून तर वरतीपर्यंत घर कमारीत आलो होतो आणि हे पण दुकान बंद आहे. जस्ट फोन करून राहिले त्या दुकानदाराला. पाहू जर आलं तर ठीक, नाही तर मग उद्या एक तर येत नाही गावामध्ये आलं का सीन राहतो. पाहू जर झाली तर ठीक, नाही तर मग उद्याकडंच. आता उद्या परत यावं लागेल मला. लाईटच नाही ना गावात. आली ना आता. आली का? दुकानं बंद आहे ना सगळे. दुकानं बंद आहे ना. येतील ना दुकान उघडतील. मग तुम्हाला टाइम लागेल का? लगेच. बरं मग मी बसतो 5-10 मिनिटं. पाहू दुकान उघडले तर ठीक आहे, नाही तर मग घरी जावं लागेल. गार आहे काही? लाईट नव्हती पोरांनो. आपण जाऊ आता डायरेक्ट घरी. सकाळपासून काहीच लाईटीचा तपासच नाही गावामध्ये. त्याच्यामुळे असा सीन आहे पोरांनो का, म्हणजे डायरेक्ट सगळं दुकानं बंद आहे. पायनॅपल ज्यूस आलाय पिऊ आणि डायरेक्ट घरी. रात वाजले 5. घरी आलो जस्ट तोंडात पाय धुतले आणि लाईट गेली. आता जस्ट इतक्यात बारे पाहायला जायलो. तिकडे गेले नसतील का लगेच लाईट पण गेली. लाईटीवाल्याने चालूच आहे. हा फायनल लाईट गेलीच असेल पोरांनो. मी तिकडे थांबलोच नाही कारण की थांबण्यात मजा नाही. ते दुकानवाले घरी जायले होते सगळे आणि लाईट मी नेटकीच तिकडे आली होती. त्यानंतर कधी ते येणार परत बरोबर का नाही, त्याच्यामुळे मी निघून आलो. पाहू उद्या परत जावं लागेल. इथं ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. लाईट आली आहे पण मग आता भरणं उद्याकडेच राहील आपलं. भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी. सबस्क्राईब करून टाका ना यार, मोकळं मन करा. कुठं जायचंय तुम्हाला एवढं चिकटपणा करून? फक्त एक खाली बटन तेवढं दाबायचं फक्त. भेटू संध्याकाळी. तर आता वाजले 6. मी चाललोय टपरीवरती काहीतरी घेऊन येऊ खायला प्यायला. पैसे दिले होते ना आईनं, त्यातून उरले होते थोडेसे. म्हटलं आता सगळ्यांनाच घेऊन येतो. फायनली आपली सायकल चालू झाली. काहीतरी असा सीन राहतो पोरांनो. म्हणजे सायकल आहे ना त्याच्यामुळे मी चाललो, नाही तर पायपे गेलो नसतो. चला टपरीवर जाऊ, मी घेऊन येऊ तेवढं. थोडंफार थंडच आणायचंय. टपरीवर आलो होतो. कोल्ड्रिंक आहे का? कोल्ड्रिंक कोणते कोणते? फ्रुटी द्या 10-50 द्या. फ्रुटी घेतल्या. आता घरी जाऊ. पोरांनो घरी आलो होतो सायकल चालून पोरांनो दम लागतो डायरेक्ट. तो दम नाही वाटत, तो सायकल चालून आला दम. पण मग आता फ्रीज मध्ये ठेवावं लागल. डायरेक्ट पूर्ण घाम निघून जातो डायरेक्ट. काय बोलावं येत उमटत नाही. ब्रिथिंग होती थोडीशी फास्ट. पिऊन घेऊ. भेटू संध्याकाळी. यार येतो नव्हतं 10 रुपयामध्ये रिकाम मी एवढा घाम गाळलाय माहिती का. आता वाजले 7. फायनली मम्मीची त्यांची सुट्टी झाली आहे. या व्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू आपण उद्याकडे. सबस्क्राईब करून टाका.